सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कंटिन्यू बऱ्याच ताईंचा एकच प्रश्न आहे की पितृ पंधरावडा किंवा पितृपक्षामध्ये नवीन गाडी किंवा एखादं नवीन काम करावं का, किंवा नवीन बिझनेस टाकावं का, किंवा देवघरामध्ये माता लक्ष्मीची कुंचन सेवा किंवा देवाची सेवा करावी का, देवाची मूर्ती घ्यावी का, म्हणजे असे भरपूर असंख्य प्रश्न बऱ्याच ताईंचे आहेत. मी एकच सांगते, पितृपाठ किंवा पितृपक्षामध्ये आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृपक्ष वाईट अजिबात नाहीये. त्यामुळे बघा, ज्याला पितृदोष आहे त्याने जास्तीत जास्त पितृपक्षामध्ये देवी देवतांची सेवा केलेली सुद्धा खूप चांगलं असतंय, पित्रांची सेवा केलेली चांगलं असते. पितृ दोष ज्यांना आहे त्यांनी जास्तीत जास्त अन्नदान केलेलं सुद्धा चांगलं असते. तर बघा, पितृपक्षामध्ये देवाच्या गोष्टी केल्याने आपलं वाईट होतं असं काही नाहीये, कारण आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि पित्रांचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे पितृपक्ष वाईट आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे, तर पितृपक्ष वाईट नाहीये, कारण पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे पितृपक्षामध्ये देवी देवतांची सेवा किंवा नवीन वाहन किंवा तुम्हाला नवीन काही बिझनेस टाकायचा असेल तरी शुभ आहे, कारण तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात. धन्यवाद.